नमस्कार, आपण पाहता सिटी न्यूज. मी रोहित आपल्यासोबत. आजची मोठी बातमी नागपूरच्या प्रेरणा कॉलेजमधून आहे, जिथे एका प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय होती, यावर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहूया सविस्तर बातमी. यांनी तलवारीचा वार थोपवण्याचा प्रयत्न केला, पण गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत रियान आणि जैनुलला स्वतःच मेडिकल करून FIR दाखल करावी लागली. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी सूचनापत्र देऊन सोडून दिले. यांच्या कुटुंबियांनी कॉलेज प्रशासन आणि पोलिसांकडे कडक कारवाईची केली मागणी. तारीख 20 डिसेंबर 2024. स्थळ प्रेरणा कॉलेज नागपूर. अल्पवयीन आरोपी आणि त्यांचे 10 ते 15 साथीदार. पीडित रियान पठाण आणि जैनुल. शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी नागपूरच्या प्रेरणा कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली, जेथे प्रथम इयरचा विद्यार्थी रियान पठाणवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला कॉलेजच्या बाहेर तलवार आणि दगडांचा वापर करून करण्यात आला. हल्ल्याचा मुख्य आरोपी हा प्रेरणा कॉलेजचाच विद्यार्थी आहे. त्याने आपल्या बाहेरच्या 10 ते 15 साथीदारांना बोलावून हा हल्ला केला. हल्ल्याची सुरुवात 8 दिवसापूर्वी गाडी पार्किंगच्या वादातून झाली होती. रियानने कॉलेजच्या पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती, तेव्हा आरोपीने त्याला गाडी हलविण्याचा आदेश दिला आणि त्याच्याशी उद्धटपणे वागला. त्यानंतर रियानला धमकी देऊन आठवड्याभरानंतर त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. हल्ल्यादरम्यान आरोपीने तलवारीने वार केला. रियानने हा वार थोपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण त्यामुळे त्याच्या डोक्यावर, हातावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. रियानचा मित्र जैनुल त्याला वाचवण्याकरिता पुढे आला, पण हल्लेखोरांनी त्यालाही गंभीर मारहाण केली. हल्ल्याच्या वेळी रियानने स्वतःच्या साहसाने हल्लेखोरांच्या हातातील तलवार हिसकावून घेतली, ज्यामुळे हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेत रियान आणि जैनुल पोलिसांकडे धावून गेले, परंतु त्यांना तेथेही अपेक्षित मदत मिळाली नाही. इमामबाडा पोलीस ठाण्यात अधिकारी उपस्थित नव्हते आणि पोलिसांनी त्यांना स्वतःच मेडिकल करून येण्याचा सल्ला दिला. दोघे मित्र स्वतःच मोटरसायकलवर जाऊन मेडिकल करून आले आणि नंतर FIR दाखल करण्यात आली. आरोपी आणि त्याच्या साथीदार विरोधात BNS 118(1), 115(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला केवळ सूचनापत्र देऊन सोडले. आरोपीचे 18 वर्ष पूर्ण होण्याकरिता 3 दिवस कमी असल्याचे कारण समोर येत आहेत. रियानच्या कुटुंबियांनी नागपूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याकडे या प्रकरणात मदत मागितली. सोमवारी वसीम खान यांनी रियानच्या कुटुंबियासोबत प्रेरणा कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेऊन आरोपीला निलंबित करण्याची मागणी केली. यानंतर ते इमामबाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिसांना आरोपीच्या व इतर साथीदारांचे नाव सांगितले, पण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती, असेही यावेळी सांगण्यात येत आहेत. हल्ल्यानंतर आरोपी हा इंस्टाग्रामवर गुंडगिरीचे स्टेटस टाकत आहेत, ज्यामुळे रियान आणि जैनुलच्या कुटुंबाला पुन्हा हल्ल्याचा धोका वाटत आहे. वसीम खान यांनी पोलिसांना विचारले की जर पुन्हा काही घडले तर त्याला जबाबदार कोण असेल. 20 तारीख को शुक्रवार को प्रेरणा कॉलेज के कुछ स्टूडेंट में आपस में झड़प हो गई, जिसमें से फर्स्ट ईयर के स्टूडेंट थे, क्रिश गुप्ता करके स्टूडेंट था, और ये बच्चा जो है दयान पठान और क्रिश गुप्ता के बीच में कुछ पार्किंग को लेकर कुछ आपस में तू तड़ाक हुई. थोड़ी देर बाद क्रिश ने अपने दोस्तों को, जो कि 20-25 लोग थे, बुलाया, और कॉलेज के बाहर के लोग थे, वो कॉलेज के स्टूडेंट नहीं थे. क्रिश ने अपने दोस्तों के साथ मिलकर रयान शेख और इसके दोस्त को, जैनुल को बहुत मारा, और इसको सर पे मारा आया है. सर पे इसके कम से कम 4 से 5 स्केचेस आए हैं. हाथ में इसने तलवार को रोका, तलवार उसी की तलवार को रोका. अगर से ये चाकू रोककर मिलता नहीं, इससे घिसता नहीं, तो इसके साथ कम से कम 300 साल या इसका मर्डर होने के चांसेस थे. जब इसने वहाँ से तुरंत जख्मी हालत में इमामबाड़ा पुलिस स्टेशन कंप्लेन डालने आया, तो इसको बोले जब पहले मेडिकल करवा ले. यहाँ इमामबाड़ा पुलिस स्टेशन से इसको एक भी साथ में इसके हवलदार या एक भी मेजर नहीं दिया गया, यह अकेला गया, मेडिकल करा. तो यहाँ पे PI साहब अवेलेबल नहीं है. PI साहब संस्कृति जो क्रीड़ा महोत्सव चल रहा है उसमें लगे हुए हैं. जो आयो था 12वें सर,
वो भी यहाँ पे मौजूद नहीं है। बाकी स्टाफ को हिस्ट्री कुछ भी पता नहीं है। बाकी स्टाफ बोल रहा है कि आईओ से बात करो, आईओ नाइट कर गए हैं, वो शाम में आएंगे। अब पीआई साहब का यहाँ हमको नंबर नहीं मिल रहा है। ये परिस्थिति यहाँ है, यानी अभी आज शाम में या कल इस पे वापस से वो स्टूडेंट अटैक करते या वो जो गुंडे उसके साथ के अटैक करते, इसकी जान को कुछ भी हो जाए तो उसका जवाबदार कौन होगा। या प्रकरणामुळे नागपूर शहरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. कॉलेज प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रेरणा कॉलेजमधील हा प्रकार केवळ 2 विद्यार्थ्यांमधील वाद नाही, तर हा प्रशासकीय अपयश आणि कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करतो. रियान पठाण आणि जुनेल यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण या घटनेवर अधिक अपडेट देत राहू. पाहत राहा सिटी न्यूज.